स्मार्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी 2025च्या MST CET या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे। या परीक्षेत वैष्णवी नामदेव भांगरे या विद्यार्थिनीनं 98.50% तसंच सिद्धेश संजय खतोडे या विद्यार्थ्यांना 98.41% मार्क्स मिळवून PCB या मेडिकलसाठी आणि PCM या इंजिनिअरिंगसाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता चाचणीत अकोले तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवलाय। तसंच आशिष भाऊसाहेब पावबाके 97.55%, प्रांजली बाळू सदगीर 96%, आदित्य सोमनाथ सहाणे 95.30%, प्राजक्त बाळासाहेब सावंत 95.25%, प्रणव किसन मेमाने आणि शिवानी दत्तात्रय शेळके यांनी 94.25% मिळवलेत। स्मार्ट अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या मुलांमधून यावर्षी MST CET मध्ये 17 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त, तर 40हून अधिक विद्यार्थ्यांनी 80%, तर 70हून अधिक विद्यार्थ्यांनी 70% पेक्षा जास्त मार्क्स मिळवून उत्कृष्ट यश संपादन केलंय। या शैक्षणिक वर्षात 12वी सायन्स बोर्ड, भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या IIT या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या JEE मेन्स आणि नुकत्याच झालेल्या MST CET या परीक्षांमध्ये स्मार्ट अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी अकोले तालुक्यात प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे। स्मार्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक संग्राम मालुंजकर सर म्हणाले, आमचा उद्देश केवळ गुणांपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हा आमचा हेतू आहे। स्मार्ट अकॅडमीनं गेल्या 8 वर्षांपासून सलग दर्जेदार निकाल देत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची शाश्वती दिली आहे। स्मार्ट अकॅडमीच्या या परंपरेचा अभिमान असून प्रत्येक वर्षीचा निकाल ही नवी उंची गाठत आहे। चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 11वी सायन्ससाठी प्रवेश सुरू असून स्मार्ट अकॅडमीत विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा, असं आवाहन संस्थेचे संस्थापक प्राध्यापक संग्राम मालुंजकर आणि शिक्षक वृंद यांनी केलं। तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची। आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।